शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री चिटणीस सर, या शाळेचे मुख्याध्यापक जमदाडे सर, कसबे सर आणि सगळे त्यांचे सहकारी आणि आपण सर्वजण, आज प्रचंड थंडी आहे, तुम्हालाही अनुभव येतोय, मी बघतोय मगासपासून. सहसा आपल्याला पाहायला असं मिळतं की थंडी असो, पाऊस असो, ऊन वारा, सगळ्या विद्यार्थी अर्थातच आधी हजर असतात, शिक्षक असतात, पण संस्थेचे अध्यक्ष हे अशा वेळेला सर्वात आधी हजर आहेत, उपस्थित आहेत, असं दृश्य खरोखर दुर्मिळ आहे. आणि या दुर्मिळ दृश्याला आज मी साक्षी झालेलो आहे. ते म्हणजे श्री चिटणीस सातारवरून इतक्या याच्यात येणं, नाही तर आम्ही पाहत असतो, म्हणजे अनेकदा मला सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जाण्याची संधी मिळते. शिक्षण संस्थांचे अनेक कार्यक्रम मी पाहिलेले आहेत. बहुधा स्पर्धांचं पारितोषिक वितरण ज्या वेळेला असतं त्यावेळेलाच त्यांची उपस्थिती दिसते, पण स्पर्धा सुरू करायला संस्थेचे अध्यक्ष स्वतः येतात. कसली फक्त विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी, विद्यार्थ्यांवर असलेल्या प्रेमापोटी, विद्यार्थ्यांबद्दल असलेल्या आपुलकीपोटी हे दृश्य खरोखर दुर्मिळ आहे. आणि ही शाळा भाग्यवान आहे आणि संस्थाही भाग्यवान आहे असं मी म्हणेन. चिटणीस सरांनी आता सांगितलं, आपण सगळेजण टाळ्या वाजवूया सरांसाठी. कुशी आणि नागेवाडी अशा दोन्ही ठिकाणचे तुम्ही विद्यार्थी खरोखर भाग्यवान आहात की अशा शाळेमध्ये की एक द्रष्टा अध्यक्ष आपल्याला लाभलेला आहे चिटणीस सरांच्या रूपाने, आणि त्यांच्या उपक्रमशील नेतृत्वाखाली तुमचं सगळ्यांचं शिक्षण होत आहे. या ठिकाणी 8वी, 9वी, 10वी असे याचे वर्ग आहेत आणि जवळपास 100 विद्यार्थी आहेत. म्हणजे प्रतिसाद पण कसा पहा, पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा सर तुमच्यावर असलेला लोकशिक्षण लोकमंगल संस्थेवर असलेला विश्वास, त्याचीही संख्या निदर्शक आहे आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद देखील. सरांनी आता सांगितलं की कबड्डी या खेळामध्ये एक विशेष कामगिरी या शाळेने नोंदवली. ते खरोखर अभिमानाची अशी गोष्ट आहे. आपल्याला फक्त सर म्हणजे मला कल्पना आहे की आपल्यापैकी अनेकांना सरांच्या व्यक्तिमत्वाचे इतरही पैलू निश्चितपणे माहिती असतील. प्रभात असो, पुण्यातलं केसरी असो आणि इतर आघाडीची नियतकालिकं, त्याच्यामध्ये सरांचं चिटणीस साहेबांचं सातत्याने सदर लेखन चालू आहे आणि अनेक वाचकांवर त्यांच्या लेखणीचा आज प्रभाव आहे, आजच आलेला आहे. मला वाटतंय सर एका स्वातंत्र्य लढ्यातल्या महिलेवर आज लिहिलेलं आहे आणि देश मलेशियातल्या एका स्वातंत्र्य सैनिक महिलेवर, कर्तृत्ववान महिलेवर श्री चिटणीस सरांनी आज केसरीत लिहिलंय. आज मला लवकर घराबाहेर पडायला लागलं असल्यामुळे पुण्यातून येताना मला इतकं नीट बारकाईने वाचता आलं नाही, पण थोडंसं चाललं, त्याच्यावरनं मी तुम्हाला हे सांगतो. मग त्यांच्या नेतृत्वाचा, त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होणार आहे. आणि आता सरांनी माझी विद्यार्थ्यांबद्दल सांगितलं, तेही म्हणजे कुणी थक्क व्हावं अशा पद्धतीची कामगिरी केलेली आहे. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला त्या स्थानावर पोहोचायचं आहे. आपले अनेक माजी विद्यार्थी आज त्या शिखरावर पोहोचलेले आहेत आणि तिथे शिखरापर्यंत नेण्यासाठी जी काही पायाभरणी आहे ती जमदाडे सर, चिटणीस सर आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांच्या मार्गदर्शनातून साध्य होत आहेत, आता साध्य करणार आहेत. आताच मी हस्तलिखिताचं प्रकाशन केलं, ती संधी मला चिटणीस साहेबांनी दिली आणि इथे पहिल्यांदा मला बोलावलं आणि मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली.
त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वप्रथम आभार मानतो. ते हस्तलिखित मी पाहिलं, तितक्यात सरांनी मला इतरही सांगितलं की दर महिन्याला तो प्रत्येक विषयाचा हे हस्तलिखिताचा उपक्रम असतो. मी खरोखर प्रभावित झालो आणि सुरुवातीलाच मी ज्यांची भाषणं ऐकली म्हणजे शर्वरी शिंदे, अक्षरा मतकर आणि विशेषतः अथर्व शंकर चव्हाण, तर किती अस्खलित हे तिघही बोलले. विशेषतः अथर्व चव्हाणचं मी उल्लेख करेन. कुठे अथर्व चव्हाण? हां, अथर्व मगाशी सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये. आणि त्याच्यात मला जे भावलं, त्यांनी छावा नावाची कविता याच्यात केलेली आहे. ती इतकी दीर्घ कविता आहे की आमच्यासारख्या व्यक्तीला पण, की ज्याला आपण म्हणूया की थोडासा अनुभव आहे, त्यालाही इतकं सहज शक्य नसतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवरची ती कविता आहे, ती मला खरोखर अपील झाली. त्याच्या म्हणजे भावना ज्या काही त्यांनी प्रत्येक मराठी मनामध्ये शिवरायांबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जी अभिमानाची भावना असते, ती भावना पुरेपूर त्याच्या शब्दामध्ये उतरलेली आहे. इतरही मी पाहिलं, धावती नजर जी टाकली, ईश्वरी सावंत तिने गुरुदक्षिणा असं लेख लिहिलेला आहे. मी अतिशय सुंदर अक्षर हे मला वैशिष्ट्य ईश्वरीचं जाणवलं. त्याचबरोबर श्रीराज सावंत, साक्षी काटकर, अश्विनी देवकर, श्रावणी साळुंके, आयुष मोरे, समीक्षा सावंत, श्रेया साळुंके, शंभूराज पवार आणि त्यांच्या सगळ्या विद्यार्थी सहकाऱ्यांनी हे हस्तलिखित अतिशय सुंदर केलेलं आहे. असेच ही उपक्रमशीलता तुम्ही जपा आणि तुम्हाला शिक्षक जे सांगतात, मार्गदर्शन करतात, त्यात आपलं हित आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. याच पद्धतीचं हस्तलिखित आणि हे शाळेचं वैभव सुद्धा आहे असं मी म्हणेन. आज तुम्ही सगळेजण क्रीडा स्पर्धांसाठी उत्सुक आहात याची मला कल्पना आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि हा जो बदल केलाय की जमदाडे सरांनी मगाशी सांगितलं की कसबे सरांनी सांगितलं वर्गाच्या नुसार त्यांनी संघ केलेले आहेत, हे वैशिष्ट्य आहे. आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि हार जीत ही होतच असते. मुळात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्यात सहभाग घेणं आणि त्या सहभागासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात याचा मला अतिशय आनंद होतो. आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि इतका सुंदर कार्यक्रम मला अनुभवायला मिळाला, याच्याबद्दल मी शिरीष चिटणीस साहेबांचं अतिशय आभारी आहे. धन्यवाद.